नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर प्रहार संघटनेचे लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले. पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा निषेध व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले. दिनांक 1 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांची मीटिंग घेऊन त्यांना पत्राद्वारे कळविले होते. येत्या काळामध्ये तालुक्यातील गरजू पात्र लाभार्थ्यांचा सर्वे हा ग्रामपंचायत अधिकारी फेस मॅपिंग करून करायचा होता. परंतु तालुक्यातल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे काम न केल्यामुळे आज रोजी तालुका हा घरकुल योजनापासून वंचित राहणार असून या सर्वस्वी ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार आहे. शासन आदेशानुसार बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रहारने पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी पंचायत समिती नांदगावच्या कार्यालयावर चढून आंदोलन सुरू केले. पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर पंचायत समिती प्रशासन, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी प्रहारकडून करण्यात आली. यावेळी संदीप सूर्यवंशी व जनार्दन भागवत उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने यावेळी बंदोबस्त ठेवला. सदर आंदोलनाची दखल घेऊन पंचायत समिती नांदगाव मार्फत विस्तार अधिकारी देवरे, महाले व आसान यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना उर्वरित प्रलंबित सर्वेक्षण करण्याबाबत तातडीचे लेखी सूचनाही देण्यात आल्या. नांदगाव तालुक्यात आवास योजनेच्या घरकुल लाभार्थी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या आदेशानुसार पात्र लाभार्थ्यांचा सर्वे अपेक्षित कालावधीत पूर्ण करणे गरजेचे असतानाही ती आकडेवारी खूपच कमी आढळून आली आहे. नांदगाव तालुक्यात अद्याप झालेल्या 845 लाभार्थी सर्वेपैकी फक्त 99 सर्वे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. तालुक्यात फक्त 3च गावात समाधानकारक सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यातील सर्वेक्षक संख्या ही जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अत्यंत कमी स्वरूपाची आहे. सदर पात्र लाभार्थी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे वंचित राहू शकतात असा आरोप प्रहार संघटनांनी केलाय. आज प्रहार शेतकरी संघटनेने पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर जाऊन आंदोलन केलं. सन्माननीय देवरे साहेबांनी त्याबाबतचं लेखी आश्वासन दिले की येत्या 2 दिवसामध्ये हा सर्वे आम्ही जितका होईल तितका आम्ही पूर्ण करायला लावू. परंतु हा 2 दिवसात सर्वे होणं शक्य नाही, कारण ह्या 2च दिवसापासून ही ग्रामसेवक मंडळी तालुक्यातील कामाला लागली आहे. आणि सर्वप्रथम ज्या तालुक्यामधील ज्या 2 ग्रामसेवकांनी हा सर्वे एकदम इमानदारीने केला आहे की त्यांना गरिबांबद्दल आत्मीयता आहे अशा ग्रामसेवकांनी तो केला आहे. एक साळुंके भाऊसाहेब म्हणून आहे गोंडेगावचे आणि एक मिलिंद सोनवणे आहे. त्यांचा प्रत्येकी 50 आहे. एक असे दोघां मिळून 99 झाले. तालुक्यामध्ये 99 सर्वे जर 2 ग्रामसेवक जर करता तर बाकी ग्रामसेवक का झोपा काढता का? इकडं फक्त यायचं 2-3 गावं असतात त्यांच्याकडं. एका गावात विचारलं की आम्ही दुसऱ्या गावात आहे, दुसऱ्या गावात विचारलं की तिसऱ्या गावात आहे. कुठलाही त्यांना गरिबांबद्दल तळमळ नाही आहे. या घरकुल प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा टप्पा क्रमांक 2 याचं मोठ्या उत्साहात शासनाने लोकप्रतिनिधींनी उद्घाटन केलं. याचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब सुहासांना कांदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून गावातील प्रत्येक गरजू लाभार्थ्याला घर मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी ह्या योजना आणायच्या एवढ्या मेहनतीने आणि त्याच्यावरती हे शासकीय कामचुकार कर्मचारी काम करत नसल्यामुळं पाणी फिरतं. कारण जर समजा 2 ग्रामसेवक सर्वे करता आणि बाकी करत नाही तर मग याचा अर्थच तो होतो की उद्या जर समजा एखाद्या गावामध्ये जर सर्वे 0 दाखवला गेला आणि कालांतराने जसं हागणदारीमुक्त गाव झालं त्याचप्रमाणे घरकुलमुक्त हे गाव शासन जाहीर करेल. याच्यापासून होणारं जे नुकसान आहे याची जबाबदारी सर्वस्वी या तत्कालीन जे ग्रामसेवक आहे या ग्रामसेवकांची राहील. यदा कदाचित शासनाने जर समजा एक्सटेन्शन दिलं तर अजून यामध्ये सर्वे वाढू शकतो. इतर तालुक्यांमध्ये 5,000 6,000 असा सर्वे झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये फक्त 850 या कालपर्यंतचा डिटेल्स आहे या आणि ह्या शासकीय डिटेल्स आहे, या कुठल्या फेक डिटेल्स नाही आहे. म्हणून माझी सन्माननीय साहेबांनाही विनंती राहील, साहेब याची तुम्ही दखल घ्या. गटविकास अधिकाऱ्यांना काय फरक पडतो नाही पडत त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांना काही फरक पडलेला दिसत नाही. याउलट मी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही विनंती करेल, अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना तुम्ही जिल्हा परिषदेमार्फत शोकास नोटीस काढून यांनी ज्या काळात काम केलेलं नाही यांचं वेतन कट करा तुम्ही. हे तर मी सांगेल तुम्हाला यांना, कारण गोरगरिबांबद्दल ज्या कर्मचाऱ्याला जाण नसेल अशा कर्मचाऱ्यांचं तुम्ही वेतन कट करून सर्वसामान्यांना न्याय द्या, हीच आमची मागणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय पडवते, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन
आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.